नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरुवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. ही मकर संक्रांती यावर्षी मकर संक्रांतीला कोणता कलर वर्ज्य आहे, कोणता कलर घालू नये आणि कोणते कलर घातल्याने आपले सौभाग्य वाढते, आपण कशा प्रकारच्या बांगड्या घालाव्यात, मकर संक्रांतीने काय परिधान केलेले आहे, मकर संक्रांतीचा पर्व काळ कोणता आहे याबद्दलची संपूर्ण डिटेल मकर संक्रांतीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांत हा स्त्रियांच्या, सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो, कारण प्रत्येक स्त्रियांना छानसा तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांसाठी खूप मोठा सण असा असतो. आज तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत, बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या भराव्यात आणि कोणत्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात, बोरन्हाण किंक्रांत म्हणजे काय, अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून देणार आहे. त्यासाठी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारीला बुधवारी आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होत असते. म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला असतो आणि या संक्रांतीपासून वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासून दिवस हा हळूहळू मोठा होत जातो. मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवाचे दर्शन, तप याला विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. संक्रांत जवळ आले की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आलेली आहे. तर चला मग आपण पाहूया यंदा संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो बुधवारी 14 जानेवारी 2026ला दुपारी ठीक 3:06 पासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 पासून ते सूर्यास्तापर्यंत आहे. म्हणजे 6:20 पर्यंत आपल्याला संक्रांतीचे वाण द्यायला चालते. हा पुण्यकाळ आहे. तर या पुण्यकाळाच्या टायमात आपण काय करावे, तर या कालावधीमध्ये आपण दान धर्म करू शकतो. हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली आहे. प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल. म्हणजेच याच वर्षी मकर संक्रांतीचं वाहन हे वाहक आहे आणि उपवाहन हे घोडा आहे. तिने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेत असून वासाकरिता जाईचं फूल तसेच ती पायस म्हणजे खीर भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत. वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त 45 आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जेथून आलेली आहे त्या लोकांना सुख मिळेल. या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पदमान वाढतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज्य आहे. दात घासू नये. तामसिक भोजन करणे, अभद्र बोलणे, झाडे तोडणे, कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज्य आहे. तसेच या दिवशी मोठ्याचा अपमान होईल असं कार्य आपल्याला चुकूनही देखील करायचं नाही. या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील मांसाहार बनवायचा नाही. आता बघणार आहोत संक्रांतीला स्त्रियांचा प्रश्न जो पडलेला आहे तो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये. आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे एक वेगळेच आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग हे सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग हे अशुभही मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग आहेत ते शुभ, खूप शुभ मानले जातात. प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाच्या चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात, कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगत आहे. त्याचबरोबर शास्त्रात हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपल्या देवीची ओटी भरताना हिरव्या रंगाचं ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतात. त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे हे आपल्याला लक्षात येतच. त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी तुम्ही या दिवशी आवश्यक नेसा. पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. तुम्हाला रोज देवीची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो ना, कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. हा रंग सौभाग्याचं उगम आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचं असतं, कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो, त्यामुळे लाल रंगाचं महत्त्व हे खूप जास्त आहे. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीही नेसू शकता. पुढचा रंग आहे केशरी. केशरी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. हा केशरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते, कारण की केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरतेचे प्रतीक मानला जातो. तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरूर घेतली पाहिजे आणि या दिवशी घातलीही पाहिजे. तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा, कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते, म्हणजेच आपल्या पतीचं आयुष्य हे वाढत जातं, धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 आणि दुसऱ्या हातामध्ये 7 अशा प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहेत. बांगड्या घालण्याचे नियम देखील आहेत. आपण कासाराकडे गेलो असता तो आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या घालतो. एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी शिल्लक घालण्याची आपल्याकडे प्रथा आहे. त्यामुळे तुम्ही ही बांगड्या भरताना किती घालू शकता. आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत. मकर संक्रांतीसाठी आपल्याला पिवळ्या कलरच्या बांगड्या घालायच्या नाहीत आणि पिवळ्या कलरची साडीही आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी नेसायची नाही. बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकूनही देखील घालू नका. पिचक्या, तुटक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका, त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं. त्यासाठी टिचक्या बांगड्या असतील तर लगेचच हातामधून त्या दूर करा. आता सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच पिवळ्या रंगावरती. एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे, तर या कारणाने आपण हळद कुंकू लावावे का? हळद लावावी का? तर हळद ही पिवळ्या रंगाची असते, तरी देखील आपण हळद लावू शकतो, कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे. त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद ही वापरली तरी काहीही हरकत नाही. फक्त वस्त्रांसाठी आपल्या पिवळा रंग जो आहे तो वरचा आहे. फक्त आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र हे घालू नये. सणासुदीला आपण दागिने घालत असतो, कारण की दागिन्यांशिवाय आपल्या कोणता शृंगार हा कमीच पडतो.
सणासुदीला आपण दागिने घालत असतो, कारण की दागिन्याशिवाय आपला कोणताही शृंगार हा कंप्लीट होत नाही. तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. तर मग संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का, असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात. तर दागिने तुम्ही घालू शकता, कारण फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे, पिवळा रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे. सोन्याचे दागिने, हळद तुम्ही वापरू शकता. यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे, त्यासाठी तुम्ही मोतीचे दागिने जे आहेत ते दागिने तुम्ही वापरायचे नाहीत. या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने हे वापरू शकता. तसेच यावर्षी संक्रांत देवीने वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे. देवीने वासाकरता जाईचं फूल घेतलेलं आहे, त्यासाठी तुम्ही जाईच्या फुलाचा गजरा कसाच लावू नये. या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब, शेवंती, मोगरा, आबोली अशा फुलांचा गजरा घालावा, तर काही हरकत नाही. फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा यावर्षी वर्ज्य करायचा आहे. यावर्षी मकर संक्रांती देवीने पायस भक्षण केलेलं आहे. म्हणजेच बघा, पायस म्हणजे खीर. तर या दिवशी खीर आपल्याला चुकूनही देखील खायची नाही किंवा आपल्या घरामध्ये बनवायची नाही. कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका, कारण की देवी जे करत आहे ते आपण करू नये असे सांगितलेले आहे. त्यासाठी पायस भक्षण करीत आहे, म्हणजेच खीर खात आहे. त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही, खायचीही नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही नवे भांडे, गाईला घास, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादीचं यथाशक्ती दान करू शकता. बुधवारी 14 जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे. तर गुरुवारी 15 जानेवारी रोजी करीदिन म्हणजेच किंक्रांत हा सण साजरा केला जाईल. फार वर्षापूर्वी किंकरासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने किंकरासुराला ठार केले, लोकांना सुखी केले. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुराच्या नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. पंचांगामध्ये हा दिवस करीदिन म्हणून देखील ओळखला जातो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. तसेच या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही. किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असं देखील आपल्याला शास्त्रात सांगितलेलं आहे. केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील सांगितलेले जाते. या दिवशी केस देखील धुतले जात नाही. तसेच दुपारी हळदी कुंकू करतात, अशी प्रथा देखील किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा किंक्रांतीच्या दिवशी आहे. किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये, लांबचा प्रवास करू नये. किंक्रांतीच्या दिवशी देवाची पूजा करून त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. घरामध्ये वादविवाद करू नये. मन शांत ठेवावे. शांत विचित्त ठेवून सर्वांचे आदराने वागावे. कुलदेवतेला सर्व देवांचे पूजन तसेच नामस्मरण करावे. नामजप करावा. ही सर्व कामे किंक्रांतीच्या दिवशी आवर्जून करावीत किंवा काही कामे ही वर्ष करावीत. मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरे केले जातात. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असते आणि या दिवशी लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात, त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून, हलव्याचे दागिने घालून या दिवशी मुलांना कौतुक सोहळा करतात. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरन्हाण घातलं जातं. या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरन्हाण घालण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. बोरन्हाणासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. बाळ अगदी लहान असल्यापासून ते 1 ते 3 वर्षापर्यंत बोरन्हाण करतात. काही ठिकाणी 5 वर्षापर्यंत देखील बोरन्हाण घालण्याची पद्धत आहे.
या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी रंगाचा ड्रेस निवडला जातो, हलव्याचे दागिने घातले जातात आणि दागिन्यांमध्ये तिळाचा वापर हा केला जातो. तसेच लुटण्यासाठी मुरमुरे, बत्तासे, बोर, करवंद, तिळगुळ, फुटाणे, उसाचे तकडे, हरभरा. सध्या लोक त्यामध्ये बिस्किट, चॉकलेट देखील समावेश करतात आणि या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजारी पाजाऱ्यांना बोलावले जाते. खाली स्वच्छ आसन पसरवून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाट ठेवावा. बाळाला त्यावरती बसवून ओवाळावे आणि मग बाळाला डोक्यावरून सर्व पदार्थ हळुवारपणे ओतावे. इतर मुलांना ते लुटण्यासाठी सांगावे. बोरन्हाण का करायचं तर बघा, या संदर्भात अशी एक आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता आणि त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे श्रीकृष्णांवरती केलं गेलं. नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण हे केलं जातं. लहान मुले ही श्रीकृष्णांच्या स्वरूपात आहेत आणि त्यांच्यावरती करी राक्षसाची वाईट विचार दृष्टी पडू नये अशी लहान मुलांवरची बोरन्हाण केलं जातं. तसेच शास्त्रामध्ये बघितलं तर या कालावधीत वातावरणात असे अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूंची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांना खायला घातली जातात. त्यांना मजाही व्हावी म्हणून अशा फळे वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते. संक्रांतीच्या दिवसांपासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरन्हाण केलं तरी चालेल करतात. असा होता मंडळी आपला आजचा व्हिडिओ. संक्रांत कशावर आलेली आहे, कोणते कपडे वर्ज्य करावे, कोणते कपडे आवर्जून घालावे, हळद कुंकू लावावे का नाही आणि बोरन्हाण कशी करावे याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुमच्या लक्षात आलीच असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.